बबली बबली आणि बेटा ते पाटी पेन्सिल आणि इकडे पुस्तक. काय राजा काय तू सारखा फेकतोस? तू गेला होता का कधी शाळेला? तुला केला होता का कधी अभ्यास? आटलेल्या मायता छातीचा पाना चोखत रक्ताची चव घेतली आम्ही. उकिरड्यावर वाढीत गेलो आम्ही एखाद्या डुकरासारखे. चुकून शाळेच्या पाटावर नाव पडलं आणि एकच गोंधळ उडाला शाळेत. शाळा पाठवली, मास्तर शाळा बाटली. मास्तरांनी उभं केलं आणि नाव विचारलं, का नाव अरे तुझं? मी म्हटलं गजानन महाडिक. मागून एकच गोंधळ झाला, गण्या महाराजचा पोरगा आहे हा. आणि त्या दिवशी शाळेनं एका मोठ्या मनानं मला शाळेचा एक कोपरा बहाल केला. आणि तेव्हापासून जसा काटा जिभेला रुतला, नरड्यात रुतला, तो काटा नरड्यातच राहिला. गणपतीचा लिहू का मग? नाही बाळा, गणपतीचा नको. शिकायची सुरुवात, लिहायची सुरुवात ब पासून करायची. ब बाबासाहेबाचा ब. मग अशी तू बाबुलीच्या काटाचं काय म्हणाला? निघाला का तो काटा? 1956 14 ऑक्टोबर 1956 त्या बाबांना आम्हाला महारातून बौद्ध केलं. बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तोच दिवस आखरीचा. आणि तो काटा निघाला. तो काटा निघाल्याने आम्ही आज माणसात आलो. आणि आज माझी जिंदगी हे बाबासाहेब. तुम्ही बाळा बाबासाहेबांसारखा शिक, बाबासाहेबांसारखा मोठा हो आणि मस्त आपल्या समाजाचा उद्धार कर.